मनोज जरंगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या 2 आमदारांनी मनोज जरंगे पाटील यांची भेट घेतली। त्याच्यामध्ये माजलगावचे आमदार आहेत प्रकाश सोळंके आणि बीडचे आमदार आहेत संदीप क्षीरसागर, दोघांनी येऊन भेट घेतलेली आहे। दादा काय सांगाल तुम्ही दोघं जण सगळ्यात पहिले आहात ज्यांनी दादांची भेट घेतली। आता उपोषणाला सुरुवात झालेली आहे, आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळं आम्ही कालपासूनच इथं आहोत। आत्ताच दादांची भेट घेऊन आलेलो आहे। संपूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या मुंबईभर आंदोलक दिसत आहेत। हो, तुम्ही काय सांगाल? काल तुमचा वाढदिवस होता तरीही तुम्ही परवा भेटायला आला होता आणि आजही तुम्ही पहिल्यांदा भेट घेतली दादांची, काय भावना आहे? काय मनोज दादा फक्त एका समाजासाठी नाही, तो ओबीसी समाजाला पण कुठं अन्याय झाला तेव्हा सुद्धा ते रस्त्यावरती उतरतात। तुम्ही जिल्ह्याचं प्रकरण बघितलं तर माझं घर झालं होतं, ते राजकीय तिथं स्थानिकचं राजकारण तिथं होतं, पण जेव्हा मनोज दादा मला भेटल्यानंतर ते म्हणले काळजी करू नको, मी तुझ्या सोबत आहे म्हणले। आणि मी महादेव मुंडेचं प्रकरण बघितलं, ज्ञानेश्वरीताई मी जेव्हा त्यांच्याकडे गेले ताई आणि त्यांनी सांगितलं की असं आमच्यावरती अन्याय होतो, तेव्हा सुद्धा एक ओबीसी कुटुंबासाठी मनोज दादा हे रस्त्यावरती उतरले। त्यामुळे हा त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या हाकेवरती त्यांनी आव्हान दिल्यानंतर एवढा सर्व समाज जमतो, नक्कीचपणे या आरक्षणच्या विषयामध्ये यश येणार आहे। हाच अनुभव तुमचा पण होता, मात्र तुम्ही दादांसोबत हो, दगडफेक कुणी केली हे अजून किंवा त्याच्या मागं कोण होतं हे अजून पोलिसांनी सांगितलेलं नाही। त्यामुळं निश्चितपणानं आंदोलक त्याच्यामध्ये नव्हते हे स्पष्ट आहे आणि हा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळं आम्ही दादांच्या सोबत आहोत। सरकारला आम्ही बऱ्याच वेळेला विनंती केलेली आहे, हे आंदोलन सुरू होण्याच्या आधी 2 महिन्यापासून आम्ही विनंती करतोय त्याच्यामध्ये सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा। आमदारांचं ऐकत नाही असं नाही, परंतु याच्यामध्ये सरकारने आता ठाम भूमिका घ्यायची वेळ आलेली। आणि मनोज दादांनी जेव्हा पण आम्हाला आदेश दिले तर आम्ही रस्त्यावरती उतरतो आणि ते जे सांगतील, जे आव्हान करतील त्या पद्धतीने आम्ही करणार। हो, नक्की एक विरोधी बाकावरचा जरी आमदार असलो तर आम्ही त्यांनाही पत्र देऊ, सर्व आमदार मिळून तिथं आम्ही जाणार आहोत तिथं पण। तर होते संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांनी मनोज जरंगे यांची भेट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।